हे फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. जसे तुम्हाला कळलेच असेल की आत्ताच 12 सप्टेंबरला एक न्यू मराठी मूवी रिलीज झालेला आहे, बिना लग्नाची गोष्ट. आणि मेन पॉईंट म्हणजे त्याच्यामध्ये माझं फेवरेट कपल आहे, जे की प्रिया बापट आणि उमेश कामत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी दॅट मूवी. तर आज मी माझ्या हस्बंडसोबत त्या मूवीला जाण्याचा प्लॅन केलेला आहे. तर आता आम्ही मूवी पाहायला निघालेलो आहोत. बट बॅड लक, बरोबर आत्ताच पाऊस सुरू झालेला आहे. बट नो वरीज, आम्ही रेनकोट घालून जाऊ. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. सो आता आम्ही फास्ट फास्ट जात आहोत, कारण की मला मूवीची स्टार्टिंग अजिबात मिस करायची नाहीये. सो फायनली आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो आहोत. पण मूवी ऑलरेडी स्टार्ट झाला आहे. ठीक आहे, चलताय. अरे चल ना. घ्या. सो मूवी मस्त होता. आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला. मूवीमध्ये थोडंसं इमोशनल, थोडा ड्रामा अँड मस्त अशी कॉमेडी, असा फुल मिक्स कॉम्बिनेशन होता. सो खूप एन्जॉय झाला आणि एकदम असा हलका फुलका मूवी आहे. म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत जाऊ शकता. यू कॅन गो विथ युअर पार्टनर ॲज वेल अँड विथ फ्रेंड सर्कल. हो, पण एक टिप द्यायची राहिली. जर तुम्ही लग्नाला आलेले असाल आणि घरचे जर तुमच्या खूप स्ट्रिक्ट असतील, तर घरच्यांना घेऊन नक्कीच जाऊ नका, कारण की ही बिना लग्नाची गोष्ट आहे. माझा पाय खूप दुखतोय ग. फक्त एक मायनस पॉईंट मला मूवीमध्ये वाटला की मूवी खूप शॉर्ट आहे. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड राहते की अजून काहीतरी, बट छोटी स्टोरी आहे. 2 तासामध्ये मूवी संपून आम्ही लगेच बाहेरही आलो. 9चा शो होता, 11ला तर आम्ही आई रिटर्न. बाबा. सो आता आम्ही घरी रिटर्न निघालेलो आहोत आणि अशा प्रकारे दिवसाची मस्त एंडिंग झालेली आहे. तर रेग्युलरचं ऑफिसचं वर्क, घरकाम, सगळ्या गोष्टींमध्ये लाईफ ही बिझी चालत असते. तर अशामध्येच लाईफला पूर्ण बोरिंग न करता काहीतरी इंटरेस्टिंग, स्वतःसाठी टाईम, क्रिएटिव्हिटी, अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय बाय.